जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पैशांसाठी एका चिमुकल्याचे हातपाय बांधून त्याला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी चिमुकल्याच्या आईच्या दुसऱ्या पतीविरोधात जालन्यातील जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मारहाणीची घटना शिर्डी येथे घडल्यानं पुढील तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक यांनी दिली. पोलिसांनी चिमुकल्याला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या ताब्यात दिले. जालना शहरात परवा दिवशी काही सोशल मीडिया ग्रुप्सवर एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा आणि ब्रूस्ड आणि रडत होता. त्याची सोबत एक माणूस पण होता जे त्याला मारहाण करत होता. आणि या व्हिडिओमध्ये कुठलाही आम्हाला स्टार्टिंगमध्ये डिटेल्स नव्हता. फक्त एक कमेंट होता की हे जाफराबादचा मुलगा आहे. त्याच्यामध्ये जाफराबाद जे प्रभारी आहेत, SDPO आहेत आणि पूर्ण जालना पोलिसने याच्यामध्ये पूर्ण बाब निष्पन्न करून हे मुलगाच्या सुखरूप सुटका केला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांची आई आणि त्याचे जे स्टेप फादर आहेत त्यांना कस्टडीमध्ये घेतलं आहे. या मुलग्याला आम्ही CWC ला प्रोड्यूस करणार आहे आणि त्यांचे नातेवाईक जे हातात त्याला हस्तगत करणार आहोत. या गुन्ह्यामध्ये आम्ही पॉस्को आणि एक्स्टॉर्शनचे कलमाखाली ऑफेन्स दाखल केलेला आहे आणि 0 FIRच्या प्रकल्पामध्ये शिर्डी PS ला वर्क केला आहे. प्राथमिक कशामुळे ती मारहाण होत होती प्राथमिक अंदाज? आता इन्व्हेस्टिगेशन इनिशियल स्टेजेसमध्ये आहेत. प्राथमिक आपल्याला असं माहिती पडतोय की काही पैशाची डिमांड होती आणि त्या पैशाचे जर नाही भेटले तर अजून मारहाण करणार होता हे माणूस. हे प्राथमिक बाब निष्पन्न झालेली आहे. म्हणजे त्या पतीचा दुसरा त्या महिलेचा दुसरा पती करून मारून? हो, येस, त्याचे स्टेप फादर कडून.